फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला जो ब्लॉग केला काढला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की नागपंचमीसाठी मी संध्याकाळी जाणार आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि घरातनं आम्ही जरा लेट निघतो आहे कारण कार्यक्रम बहुतेक संध्याकाळी पण आहेत आणि घरातलं वगैरे आवरता हे करता मला बराच वेळ झाला. तर आता मी आवरले आणि आता आम्ही निघतोय घरातनं. माझ्याकडे आली आहे माझी बेस्ट फ्रेंड. तर इकडे बघा हे करा. तर आम्ही आहे गॅलरीमध्ये उभे. आता आम्ही पुढचा ब्लॉग गावातलं बघायला भेटेल. पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. तर आत्ता आम्ही निघलोय घरापासनं. तर आता आम्ही खोडद रोडने चाललेलो आहेत गावात आणि हा खोडद रोडला आता आम्ही लागेल. आमच्या इकडनं हा रोड आहे जाण्याचा. तर आता आम्ही खोडद रोडने जातोय गावामध्ये. तर आम्हाला जायचं आहे जुन्नर रोडला. तिकडे आठवडे बाजार भरतो तर तिकडेच कार्यक्रम आहे आणि नागपंचमीचा कार्यक्रम दरवर्षी तिकडे असतो. तर आणि खोडद रोडचं हे बघा आता नवीनच काम झालं आहे. खूप व्यवस्थित असा मोठा रोड झाला आहे चांगला. आधी खूप छोटा आणि जागा पण एवढी नव्हती. लोक गाड्याच अर्ध्यापर्यंत लावायचे. तर आता हा रोड पण चांगला झाला आहे. त्यामुळे आम्ही पुणा नाशिक हायवे त्या साईडने न जाता खोडद रोडनेच जात असतो. तर आता आम्ही पोचतोय चौकामध्ये. तर तुम्ही हे बघताय इकडे आजला गर्दी आहे ह्या साईडला कारण कार्यक्रम असल्यामुळे इकडे बहुतेक गर्दीच असणार आहे आजला. आणि आजला माझी फ्रेंड गाडी चालवते. मी पाठी बसले आणि मी त्यांचं बाळ आहे छोटं, प्रियूच्या क्लासमध्ये आहे आणि प्रियू आणि त्या ताई आम्ही असे 4 जण चाललेलो आहोत गाडीवर आणि त्या पण गाडी चालवत आहेत. तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे शिंदे मार्केटमध्ये आणि तुम्ही बघताय गर्दी बऱ्यापैकी आहे. आणि आता आम्ही चौकातून आतमध्ये जाणार आहोत कारण सरळ जर आम्ही गेलो असतो जुन्नर रोडने, पण त्या साईडला पण रोडची कामं चालू आहेत त्यामुळे आम्हाला त्या साईडने जाता येणार नाही आहे. सो त्यामुळे आता आम्ही चौकातून आतमध्ये जाणार आहे. आणि तुम्ही ही वेश बघा किती छान केलेली आहे. आता नवीनच बांधकाम झालेलं आहे तिचं. तर बघा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे. तर किती छान वाटतं इथे. मला हे खरंच खूप नेहमी बघायला आवडतं. मी तिथलचे फोटो वगैरे नेहमी काढत असते. तर आता वेशीतून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण शिवाजी चौकामध्ये जाणार आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता हे आतमधलं मार्केट आहे. आतमध्ये इकडे ज्वेलर्स, कपड्याची वगैरे मोठी मोठी दुकानं, काही भांड्यांची वगैरे हे असं सर्व इकडे आहेत. आणि साड्यांची वगैरे पण भरपूर दुकानं आहेत इकडे. आणि नारायणगावमधलं फेमस अभिनंदन दुकान देखील इकडेच आहे. तुम्ही इथे समोर बघू शकता. ज्वेलरीचे वगैरे बायकांचे पण दुकानं आहेत. संगम शूज वगैरे आहे इकडे. तर बरंचसं मोठं मार्केट आहे इकडे आतमध्ये. आणि खरंच हे नारायणगावचं मार्केट फिरण्यासारखं आहे. जेव्हा मी इकडे मार्केटला आतमध्ये येते ना, माझा मूड एकदम फ्रेश होतो. जे थोडंसं आपलं ताणतणावाचं वातावरण असतं ते पूर्ण दूर होतं आणि एकदम फ्रेश माइंड होतो. कारण बरेचसे छान छान इथे बघण्यासारखं पण आहे आतमध्ये. आणि इकडे आहे शिवाजी चौक, याला शिवाजी चौक बोलतात. आणि इकडे आता आपण शिवाजी चौकामधनं पुढे चाललेलो आहोत. इकडे भाजी मार्केट आहे. आठवडे बाजार भरतो त्या साईडला. तर आता आपण पुढे चाललो आहे. तर पुढून आता आपण हनुमान चौकातून पुढे जुन्नर रोडला लागलो आहे. आणि हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल खूप मोठं असं कार्यक्रमाचं नियोजन असते दरवर्षी. तर बघा किती छान असं व्यवस्थित सर्व त्यांनी हे केलेलं आहे. असं कमान वगैरे बनवलेले आहे. आणि यात्रेसारखी इथे दुकानं लागलेली आहेत. खाऊची वगैरे दुकानं लागली आहेत, लहान मुलांची खेळण्यांची वगैरे दुकानं लागलेत, पाणीपुरी, स्वीटचं पण पेढे वगैरे बरंचसं आहे इथे. आणि गर्दी पण खूप असते इथे कारण दरवर्षी हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर आता इकडे तुम्ही बघताय आणि प्रियूचं लगेच चालू झालंय की मला हे घ्यायचे ते घ्यायचे. ते लगेच चालू झाले. आता बोलला मला फुगा पाहिजे, तर मी नाही बोलले तर रुसून बसलेला. तर इकडे बघताय पोरांचं हे चालूच असतं कुठे गेल्यावर. तर मी त्याला बोलली मी घेणार आहे तुला, तर मग खुश झालंय आता. आणि इकडे झोके वगैरे पण बांधलेले आहेत, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इकडे पाणीपुरीचा गाडा आहे. तर बघा किती गर्दी आहे पाणीपुरीच्या तिथे.
आणि असं मोठं हे शेड असतं, तर इथेच प्रत्येक आठवड्याचा शनिवारचा बाजार भरलेला असतो, भरतो इथे. आणि मी प्रत्येक शनिवारी बाजारला येत असते, तर तो देखील मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल, कारण याच्या आधी पण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ तो मी टाकलेला आहे. तर आता पुढच्या आठवड्यातला शनिवारच्या बाजारातला हा व्हिडिओ मी नक्की बनवेल शनिवारी. आणि इकडे बघताय गाड्या वगैरे अशा इकडे पार्क केल्यात रोडच्या बाजूला. आणि आता आपण इकडे पुढे चाललो आहे, इथे झोके वगैरे खेळतायत. बघा इथे 4-5 झोके बांधलेत. वाव, इथे मस्त बघा शेंगा वगैरे उकडून छान मस्त भेटतायत. सगळीकडे छान त्याची पण स्मेल येते. आणि आत्ता इकडे चालू आहे मलखांब. हे तुम्ही तर ऐकलंच असेल. मला असं वाटतं खूप लहान असताना हे बघितलेलं आहे, त्याच्यावर मी आत्ता बघते. तर इकडे बघा, मी तुम्हाला एक झलक त्याची दाखवते. मलखांब, तर मुलं, खूप लहान मुलं आहेत आणि किती छान प्रकारे हे खेळ खेळतात. आणि खरंच अशा खेळांची खरंच खूप गरज आहे, कारण आत्ताची मुलं मोबाईल, टी व्ही आणि ज्या गेम असतात त्याच्यामधनं बाहेर नाही येत. आत्ताच्या मुलांना हे खेळ काय आहेत हेच माहीत नाही आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. यांनी खूप छान असे कार्यक्रम इथे भरवलेत. त्यानिमित्ताने मुलांना देखील बघायला भेटलं आणि आमच्या देखील जुन्या आठवणींना एक उजाळा भेटला. तर आता मी तुम्हाला बाजूने इकडे साईडने जाऊन दाखवते, कारण इकडे ह्या साईडला खूप गर्दी आहे. तर आता मी पुढे चाललो आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, हा आपला इकडे आठवडे बाजार भरतो. तर तिथे हे केलेलं आहे, कारण इकडे खूप व्यवस्थित असं मोकळी जागा आहे लोकांना बसण्या उठण्यासाठी पण, कारण शेड वगैरे आहेत. आणि दरवर्षी इथं खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला जातो. नारायणगावमध्ये नागपंचमी ही खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि खूप अशी गर्दी असते. आत्ता तर काही लोक गेलेत, आता परत संध्याकाळी 6 वाजता यायला सुरुवात करतील, कारण 6 वाजता आहे पैठणी. तर त्याचा खेळ असल्यामुळे बायका घरी स्वयंपाक वगैरे आवरून 6 वाजेपर्यंत येतात. तर इकडे तुम्ही समोर बघताय, त्या एका खांबावर तो एक लहान मुलगा उभा राहिला आहे. आणि ही मुलं पण बघा कसं त्यांनी छान असं एक कलाकृती दाखवलेली आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण खेळाडूंचं कौतुक करतोय. हे जे मुलं आहेत ना, यांनी मोबाईल मधले खेळ कधी खेळायचे नाहीत, त्यामुळे डोकेदुखी आणि डोळे दुखण्याची शक्यता असते. आपण प्रत्यक्षातले खेळ खेळा, असं ज्या पद्धतीनं आपण खेळतो. त्या आसनांची नावं, पिरॅमिडची नावं, वेगवेगळ्या उड्यांची नावं देखील त्यांनी दिलेली असतात आणि खेळाडूंचं त्या ठिकाणी भरभरून आपल्या सकाळ माध्यमातून कौतुक केलेलं असतं. आदरणीय पाटे सर, आपल्याला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. असे अनेक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. आदरणीय गायकवाड सर, आरोटे सर, निमसे सर, उकेरडे सर, तुमची टीम अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाले. मनापासून कौतुका पलीकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रीडा शिक्षक आरोटे सरांच्या माध्यमातून काम चालू आहे. उज्ज्वलाताई मुंडलिक मॅडम, आपण शालेय जीवनामध्ये जे मलखांब खेळले गेलं ते पुन्हा एकदा या ठिकाणी आपले अध्यक्ष मुंडलिक सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं सर्वांचं मनापासून कौतुक आहे. शशीभाऊ या. खऱ्या अर्थानं आपल्या लायन्स क्लबचे अध्यक्ष मुंडलिक शेठ यांच्या सौभाग्यवती देखील मलखांब पूर्वीच्या शालेय जीवनामध्ये खेळलेले आहेत. त्यांना देखील प्रात्यक्षिका पाहून अतिशय आनंद त्यांचा वाढलेला आहे. मनापासून धन्यवाद. बोला. शेवटचे 5 मिनिट सर्व संघांना देण्यात आलेले आहेत. लास्ट 5 मिनिट्स. सर, सर्वांना मनापासून धन्यवाद. बोला अजित भाऊ. या कार्यक्रमाच्या निमित्तानं लिटिल मास्टर संघाचे माजी कर्णधार दीपक शेटविटे आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर महिलांसाठी निश्चितच जुन्नर तालुक्याचे सुपुत्र बाळकृष्ण नेरकर यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे. तरी सर्व महिलांना विनंती, आपण त्या कार्यक्रमाचा आनंद आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या कार्यक्रमामध्ये निश्चितच महिलांसाठी लकी ड्रॉ खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामध्ये फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, त्याचबरोबर पिठाची गिरणी असेल, असे अनेक लकी ड्रॉ या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. तरी महिलांना विनंती, आपण
सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. वा वा वा, फिरता मनोरा, फिरता मनोरा, सुंदर. वा वा वा, पा बॅलन्स, एकाग्रता. पलीकडच्या बाजूला देखील वडदच्या खेळाडूने देखील सुंदर अशा प्रकारचं तराजू, टाळ्यांच्या गजरामध्ये त्याला तराजू तर प्रात्यक्षिक केलेलं इथं फिरता मनोरा. अजय शेठ यांना देखील खेळाची अतिशय आवड आहे. वॉकिंग इज द बेस्ट एक्झरसाइज. अजय शेठ दररोज फिरायला येतात. पूर्वीच्या काळी टेबल टेनिस खेळलेलं आहे ते चांगल्या प्रकारे. टेबल ज्यांना आवड आहे ते सर्व इथं उपस्थित झाले. ज्यांना आवड नाही ते घरी टीव्ही पाहत बसले. उपस्थित असलेल्या सर्वांचं कौतुक आहे. हे पहा, महिलांसाठी विनंती असेल, समोरच्या बाजूला नारायणगाव ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांच्या वतीनं त्या ठिकाणी कुपन वाटण्यात येत आहे. विनंती असेल आपण त्यासाठी त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कुपन त्या ठिकाणी घ्यायचंय ही विनंती. पुन्हा एकदा तराजू हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पिंपळवणीच्या संघाकडून. वा, सुंदर अशा प्रकारे येत्या सोमवारी पिंपळवणीला मोठ्या प्रमाणात कुस्तीच्या स्पर्धा आहेत. बालचंद्रजी त्या ठिकाणी देखील सर्वांनी उपस्थित राहायचंय. कुस्ती स्पर्धा. आदरणीय वायकर सर, आपल्या मनापासून सरचे स्वागत. सायकलिंग इज द बेस्ट एक्झरसाइज. सायकल चालवा, इंधन वाचवा, इंधन वाचवा, राष्ट्र वाचवा. आरोग्यासाठी सायकल चालवा. वा 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 वा, सुंदर. कधी आजारी पडायचं नाही पा. आजारी पडून खर्च करण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. हेल्थ इज. तर अशा प्रकारे मी तुम्हाला मलखांब दाखवलं आहे की कसं प्रकारे मुलांनी तिथे ते खेळ खेळतायत. तर आणि इकडे माझ्यासोबत आहे प्रियू. आणि आता त्याला भूक लागली त्यामुळे त्याला काहीतरी खायला चारूयात म्हटलं. तर आता आम्ही त्या मुलांना काहीतरी खायला चारण्यासाठी जाणार आहोत. आणि इकडे समोर बघताय तुम्ही किती बायकांची गर्दी आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात असं बायका उपस्थित राहिलेल्या आहेत, कारण आता पैठणीचा खेळ देखील इथे चालू होणार आहे. एवढा वेळ मी थांबणार नाही आहे. आणि आत्ता आम्ही आलो इकडे झोके खेळण्यासाठी. इथं बायका खेळत आहेत आणि खरंच खूप छान असं त्यांनी अरेंजमेंट केली आजच्या कार्यक्रमाची. खूप सुंदर असं इकडे फुगडी वगैरे पण बायका खेळत आहेत आणि आम्ही देखील खेळणार आहोत. आणि बाहेर पाऊस आहे, पण इकडे शेड असल्यामुळे खेळायला वगैरे इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इकडे आतमध्ये सगळं सुक्कं आहे आणि तिकडे बाहेर सगळं ओलं ओलं आहे पावसाने. तर आता इथे आम्ही खेळणार आहे. तर तुम्ही समोर इकडे बघू शकता. तर मी आता झोका खेळणार आहे. खूप भीती वाटते, कारण ते मी बसल्यावरती डायरेक्टली असं खाली आल्यासारखं वाटलं मला. तर म्हटलं चला इथे सर्वजण खेळत आहेत तर आपण पण खेळू. आणि इकडे माझे फ्रेंड आहे, त्यांना म्हटलं तुम्ही पण खेळा. आणि पोरांना पण म्हटलं त्याच्यावरती बसवतं एकदा त्यांना पण आवडतं झोका खेळायला. आता तर इकडे मी आणि फुगडी खेळून आम्ही फुगडी खेळतोय. खूप वर्षांतून मी फुगडी खेळते, त्यामुळे खूप भीती वाटते पडायची वगैरे, कारण साडीने मला जमत नाही आहे खेळायला. आणि इकडे माझे फ्रेंड झोका खेळत आहेत. आणि त्यानंतरनं म्हटलं पोरांना पण एकदा बसव त्याच्यावरती. आणि त्यांना भूक लागली, म्हणजे घरून खाऊन आले होते पण इथलं खायचं त्याची भूक लागली त्यांना. तर इकडे बघा आता शिवांशला बसवलं आहे झोक्यावरती. तर शिवांशचं झाल्यावरती म्हटलं प्रियांशला एकदा बसवेल. पोरं छान एन्जॉय करतात. आणि प्रियूला बाहेर आल्यावर खूप आवडतं खेळायला, म्हणजे असं नाही का फिरायला वगैरे, त्याला खूप आवडतं. बाहेर आल्यावर छान एन्जॉय करतो तो. आणि आत्ता बसलाय प्रियू. तर त्याला झोका खूप आवडतो, कारण तो 5 वर्षाचा होईपर्यंत मी घरामध्ये झोळी बांधलेली, तर त्याच्यामध्येच तो बसायचा. आता इकडे नवीन घरी शिफ्ट फ्लॅटमध्ये आल्यावरती मी झोळी वगैरे काही बांधली नाही इकडे. आणि तिकडे होतं बांधण्यासारखं रो हाऊसला, इकडे नाही आहे.
आणि इकडे पोरांना जरा म्हटलं खायला काहीतरी घेऊन द्यावं, तर इकडे आम्ही खायला त्यांना चारायला आलो आहे. तर इकडे ते छान मस्त एन्जॉय करतायत. प्रियूचं ऑल टाईम फेवरेट आहे आणि त्याला हे असं बाहेरचं खायला आवडतं. तर आणि आत्ता आम्ही आलो आहे खेळणे बघायला. त्या ताईंचं छोटं लहान बाळ आहे अजून एक घरी, तर त्याच्यासाठी पण घ्यायचं आहे. आणि म्हटलं काय ते प्रियूला पण, प्रियू ऐकत नाही आहे, प्रियू बोलतोय मला पण काहीतरी पाहिजे, तर म्हटलं त्याला पण काहीतरी घेता येईल. तर इकडे बघा जशी यात्रा भरते तशीच अशी इकडे दुकानं वगैरे लागलेत आणि आता खूप गर्दी वाढत चालली आहे. भरपूर बायका वगैरे आता येत आहेत कारण कार्यक्रम थोड्याच वेळात आता चालू होणार आहे. तुम्ही इकडे गर्दी बघताय. तरी मला त्या बाजूचं शूट घेता आलं नाही, तर भरपूर गर्दी. अजून तरी इथे उभं राहायला पण जागा नसेल एवढी गर्दी होते. हा कार्यक्रम रात्रीच्या 11 वाजेपर्यंत चालू असतो. आणि इकडे बघा पाया पडण्यासाठी दर्शनासाठी किती मोठी रांग लागलेली आहे बायकांची. आणि आता आम्ही थोड्या वेळाने घरी निघणार आहे, घरी जायला निघणार आहे. तर इकडे बघा आता सगळे स्टेजवरती जात आहेत आणि आता इथे थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होती आहे. पण मला थांबता येणार नाही आहे कारण घरी प्रियूचे पप्पा देखील आले असतील आणि त्यांना भूक लागली असेल. त्यामुळे आता आम्ही घरी जायला निघणार आहोत. आणि प्रियूची फरमाईश मला हा बोलवून घ्यायचा आहे स्माइलीचा. तर आता इथे प्रियूला एक घेते मी आणि ते ताईंचं बाळ आहे त्याला पण एक घेते. तर म्हटलं दोघांना पण घ्यावं आणि आता घरी जाण्यासाठी निघावं. तर त्यांनी छान त्याच्या हाताला वगैरे बांधून दिलं आहे, तुम्ही इकडे बघताय. आणि प्रियू छान असं एन्जॉय करतो आहे. त्याला खूप आनंद झाला आहे हे घेतल्यामुळे. ते काही राहणार नाही आहे पण एक मुलांची हौस असते. आणि आता इथे तुम्ही इकडे पण बघा कशी दुकानं वगैरे लागलेत. आणि बायका घेत असतात कारण तुम्हाला माहिती कुठेही गेलं तर बायकांना हे असं आवडतं तर ते घेतच असतात. आणि ते प्रियूला म्हटलं एक ती बंदूक त्याने मगाशी बघितली तर ती एक घ्यावी, तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत इकडे परत. हे बघा हे मी प्रियूला घेतलं एक आणि आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. आणि भरपूर छान छान अशी खेळणी वगैरे आहेत इकडे. प्रियू आता खूप खुश झाला आहे त्याला जे पाहिजे ते घेतल्यामुळे. आणि आता आम्ही जाणार आहोत घरी कारण बराचसा वेळ झाला, संध्याकाळचे 7 वाजायला आले. का तुझी बंदूक येते का उचलता? मग त्याचं नाही होत का? हा मावळ कधी आले? कधी आले? आता तर आता त्या ताईंनी मला सोडलं बिल्डिंगच्या खाली आणि आता आम्ही आलोय घरी. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा.